अभिजित दिपके ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे। आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनासह विविध कायदेशीर मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तसंच आंदोलनादरम्यान लाठीचार्ज केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी या मागणीवर सविस्तर विचार विनिमय होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, अभिजितनं कपिल सिब्बलांची भेट घेतली आहे, काय नेमकी कारण आहेत यामागची आणि काय पुढे चर्चा केली गेली? बिलकुल, खरं तर कायदेशीर सल्ला घेण्यासंदर्भातची जी भेट असल्याचे सांगितलं जाते, कारण सरकारने काही आश्वासनं दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्यांच्यावर कारवाई करणं, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वरील ज्या केसेस आहेत एफआयआर आहेत त्या मागे घेणं आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जे कायदेशीर संदर्भामध्ये गरजेच्या आहेत। आणि त्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी डिस्कस करण्यासाठी अभिजित दिपके हे गेलेले आहेत। तिथे चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि चर्चा करून आता अभिजित दिपके जो आहे तो निघालेला आहे आपल्या घराकडे। नक्कीच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।